जितकं दिसतं खरं तेवढं बायकांचं आयुष्य सोपं असतं का? हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला. सकाळीच पाण्याची गडबड आणि त्यात आमच्या लाडोबाला आईकडून लाड करून घ्यायचे. खरं त्यांना कधी कधी मुलांना ना खायला नको असतं, खेळायला सुद्धा नको असतं, फक्त आई हवी असते. म्हणून त्याला ना आधी जवळ घेतले, थोड्याशा गप्पा मारल्या, मग रोजच्या कामांना सुरुवात केली. आणि ना घर छोटं असतं किंवा मोठं असतं, स्वच्छतेने ना आपल्या मनाला खूप शांती मिळत असते. आता नुसती घरातली साफसफाई करून चालत नाही, बाहेर गॅलरीत पण तेवढी धूळ जमा होत असते. आणि काल रंगपंचमी होती आणि त्यात ग्रहणी होते, म्हणून बाहेरची गॅलरी काही साफ करता आली नाही. म्हणून खूप कचरा जमा झालेला, तो पण क्लीन करून घेतला. मग दुपारच्या स्वयंपाकाला लागली आणि आज ना स्वयंपाकाला फक्त ब्रेड आणि आमलेट खायचं होतं आणि ना तोच मी इथे करायला घेतलेला. आणि मग जेवणला पण ना मला अंगणवाडी सोडायचं होतं, म्हणून त्यालाही पहिलं खाऊ घातलं. आणि ना असं कधीतरी ना साधंसं जेवण चालून जातं. आणि एवढं करूनही ना काही लोकांना असं वाटतं की काय घरातच तर राहते, काय एवढं काम असतं बायकांना. पण असो, या सगळ्या गोष्टी ना जरी वरवरच्या असल्या ना तरी ना आपण आपलं आयुष्य आनंदाने जगून घ्यायचं. असो, आता ना दुपारच्या ना स्वयंपाकाला ना मला जरी आराम असला ना, म्हणून असंच बसण्यापेक्षा ना मी होळीला पुरणपोळीला जे जास्तीचं पुरण बनवलं होतं ना ते उरलं होतं. म्हटलं त्याच्या आता ना या खाली टाईममध्ये मस्त गरम गरम पुरणपोळी करून घेऊयात, म्हणजे ना संध्याकाळच्या आपला नाश्त्याचा प्रश्न सुटला. आणि नाही ते जीवन पण आला होता आणि त्याची किचनमध्ये ही लुडबुड हवीत, म्हणून तोही मला ना पिठाचे गोळे करून द्यायला मदत करत होता. आणि ना आज ना मी रोजच्यासारखे ना पुरणपोळीला पीठ भिजवून वगैरे काही ठेवले नव्हते, डायरेक्ट पीठ मळून ना पुरणपोळी लाटायला घेतलेल्या. पण तरी काही तामजाम न करताना आपल्या पोळ्या छान फुगल्या होत्या. आणि ना आमच्या अवनात चपाती असू या पुरणपोळी तुपात भिजलेली खायला खूप जास्त आवडते, म्हणून मी ना पोळ्यांना तूप लावताना अजिबात कंजूसी करत नाही. आणि बघता बघता आपल्या पोळ्या सर्व करून झालेल्या. मग राहिला प्रश्न आता या भांड्यांचा, किती घातली ना तरी काही कमी होत नाही. असो, अशाच रोजच्या साध्या कामातच ना आपलं खरं समाधान लपलेलं असतं आणि आपली घरातली कामं काय अशीच चालू राहणार. चला, आजच्यापुरती एवढंच. आता भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ना बाय बाय.